Hello students, we are already start to study our third lesson of EVS, that is the earth and its living world, पृथ्वी आणि त्याच्यावरती असणारी सजीव सृष्टी. So we already learned there are three spheres of the earth. Our earth is divided into three spheres. First is lithosphere, hydrosphere and atmosphere. Lithosphere is related to land, hydrosphere is related to water, and atmosphere is related to air. And by using these three spheres, our total living world is made up of. आपलं हे पूर्ण पृथ्वीवरचं जे काही लिव्हिंग वर्ल्ड आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं? मोस्ट ऑफ द फर्स्ट इज लँड, वॉटर अँड एअर. So it is called as a lithosphere, hydrosphere and atmosphere. So in previous video we give a more knowledge about the lithosphere and some of the knowledge about the hydrosphere, and we'll know. So 1/3 of the earth is covered with the land and 2/3 part of earth is covered with the water. So in previous video we learn about what is meant by lithosphere, that is earth hard crust is known as a lithosphere, and there are different types of lands present on the different structures of land present on the earth, and some part of a land is called as a continents, and there are total 7 continents, and we are living on a Asia continent. आपल्या कॉन्टिनेंटचं नाव काय? मराठीमध्ये आशिया, इंग्लिशमध्ये एशिया. सो and different shapes are present on a land. It's called as a land forms, just like a hillstalk, mountain, valley, etc. Now, and some part of about the water we learned, that is 2/3 part of the earth surface is covered with the water. 2/3 part earthचा किती कव्हर झालाय कशाने? वॉटरने. And there are some different water bodies like ocean which having a salty water. पृथ्वीवरती असा काही पाण्याचा भाग आहे ज्याच्यामध्ये काय असतं? सॉल्टी वॉटर असतं, जस्ट लाईक ओशन, सी. अँड देर आर 5 ओशन्स: अटलांटिक, पॅसिफिक, आर्टिक, साऊथ ओशन अँड इंडियन ओशन. अँड देर आर सम कोस्टल रिजन रिलेटेड अँड सम ऑफ द वॉटर बॉडीज रिलेटेड टू द कोस्टल रिजन. किनारी प्रदेशा रिलेटेड काही वेगवेगळ्या वॉटर बॉडीज आहेत. कोणते? सी आहे, बे, स्ट्रेट, गल्फ, क्रिप, एक्सेट्रा. These all are the water bodies related to which salty water. But on our earth there is some another water is present which we are drinking. आपल्या पृथ्वीवरती salty water सुद्धा आहे, but some part of a water is not a salty, आणि जे आपण ड्रिंक साठी यूज करतो, पिण्यासाठी आपण रेग्युलर लाईफ मध्ये यूज करतो. सो such a water surfaces we are looking in this video. आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की असे कोणते वॉटर सरफेसेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण ड्रिंकिंग वॉटर किंवा जे सॉल्टी वॉटर नाहीये ते आपण कुठे कुठे प्रेझेंट असतात ते बघू. नाउ लुकिंग दिस सरफेस वॉटर. सरफेसवरती, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारे वॉटर. देर आर मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. There are many streams of water flowing over the land. जमिनीवरती असे वेगवेगळे पाण्याचे प्रवाह वाहत असतात. This water is not salty but fresh. काय असतं? हे आपण जमिनीवरती जे पाणी वाहत असतं ते काय नेहमीच सॉल्टी असतं असं नाही. इट इज नॉट अ सॉल्टी. सॉल्टी वॉटर इज प्रेझेंट ओनली इन अ सी, इन ओशन, अशा ह्याच्यामध्ये. बट इट इज अ फ्रेश, वी कॅन ड्रिंक इट. These streams of water may be असे पाणी ज्या प्रवाहामधून वाहतं त्या गोष्टींना काय काय म्हणू शकतो? रील्स, ब्रूक्स, स्ट्रीम्स और रिव्हर्स. रील्स, ब्रूक्स म्हणजेच काय? पाण्याचे छोटे छोटे झरे. स्ट्रीम्स, धबधबे, प्रवाह. रिव्हर्स, रिव्हर्स म्हणजे नदी. नद्यांमध्ये सुद्धा असं काय असतं? फ्रेश वॉटर, नॉट अ सॉल्टी वॉटर. You already see that river water is not a salty water. Rills are the smallest. जे झरे असतात, छोटे ओहोळ असतात. आपण मराठीमध्ये काय बोलतो? त्याला वहाळ म्हणतो, ओहोळ म्हणतो, झरे. दीज आर द स्मॉलेस्ट सरफेस ऑफ अ वॉटर विच हॅव्हिंग द फ्रेश वॉटर. रील्स हा एक स्मॉलेस्ट पार्ट आहे सरफेसवरचा ज्याच्यामध्ये फ्रेश वॉटर असतं. अँड द बिगेस्ट पार्ट इज अ रिव्हर. नदी हा सर्वात मोठा पार्ट आहे ज्याच्यावरती हे फ्रेश वॉटर आपल्याला प्रेझेंट मिळतं. रील्स, ब्रूक्स, स्ट्रीम्स
जॉईन इच अदर टू फॉर्म दिस रिव्हर. हे जे छोटे छोटे पार्ट आहेत, रील्स, ब्रुक्स, छोटे ओहोळ, झरे, छोटे छोटे प्रवाह, ह्या सर्वांचं मिळून काय तयार होते? रिव्हर. द रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स जॉईन इच अदर टू मेक अ रिव्हर. रिव्हर कोणापासून बनते? हे छोटे 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 नाले, झरे, प्रवाह जेव्हा एका ठिकाणी एकत्र येतात तेव्हा काय तयार होते? रिव्हर. रिव्हर विच जॉईन टू मेक अ बिगर रिव्हर आर कॉल्ड इट्स ट्रिब्युटरीज. आणि ह्या रिव्हरला जेव्हा असा कुठला तरी मोठा पार्ट जॉईन होतो त्या पार्टला काय बोलतात? ट्रिब्युटरीज, उपनदी. नदीचाच एक छोटा भाग, त्याला काय बोलतात? उपनदी. इन सम प्लेसेस अ रिव्हर कॅस्केड डाऊन अ सडन ड्रॉप. काही ठिकाणी काय होतं? नदीचाच एक छोटा भाग असतो, तो जमिनीमध्ये एक खोल खड्डा तयार करतो आणि एका उंचावरून खाली पडायला सुरुवात होते. अँड दिस फॉर्म्स अ वॉटरफॉल. त्यालाच आपण काय म्हणतो? धबधबा. बघा, आपण बघितलं असणार, एका उंच भागावरून किंवा एका खोलगट भागामधून पाणी पडायला सुरुवात होते, त्यालाच आपण काय म्हणतो? वॉटरफॉल. आणि वॉटरफॉलचं वॉटर कसं असतं? फ्रेश. ऑल द रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इन टू द ओशन. आणि हे सर्व छोटे मोठे जे काही पाण्याचे प्रवाह आहेत ते सर्व शेवटी कुठे जाऊन मिळतात? समुद्राला. नदी असू दे, वॉटरफॉल असू दे, रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स ऑल कंबाइनली फ्लो इन टू द ओशन. हे सर्व जाऊन शेवटी काय मिळतात? समुद्रालाच मिळतात. नाउ वी आर लुकिंग अ नेक्स्ट surface area or some part which stores us fresh water, that is lakes. आपण तलाव बघितले असणार. A water body formed by water collecting naturally in a low-lying area of land is called a lake. A water body formed by water collecting naturally. अशी एक वॉटर बॉडी म्हणजे पाणी साठवण्यासाठी अशी एक स्ट्रक्चर तयार झाले नेचर थ्रू, फॉर्म बाय वॉटर कलेक्टिंग. वॉटर कलेक्ट होण्यासाठी नॅचरली एक स्ट्रक्चर तयार झाले. कोणत्या रिजनमध्ये? लो लाईंग एरिया, म्हणजे सखल भागामध्ये काय होतं? एक पूर्ण जमीन असेल आणि त्याचा एक खोलगट सकल भाग असेल, त्या सकल भागामध्ये नॅचरली वॉटर स्टोअर करण्यासाठी एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला आपण काय बोलतो? अँड दिस पार्ट ऑफ लँड इज कॉल्ड एज अ लेक. त्यालाच आपण काय बोलतो? तलाव म्हणतो. आर्टिफिशियल लेक्स म्हणजे मानवनिर्मित सुद्धा लेक आहेत. मानव पण स्वतः एक वेगळ्या प्रकारचे लेक तयार करतो. So most of these lakes are famous in our Maharashtra as for the tourism also. So in these lakes we can store or fresh water is present. So some part of the earth is covered with the ocean with the salty water. बघा, पृथ्वीवरचा 2/3 part of earth is covered with the water. आणि त्या वॉटर सरफेस मध्ये कोण कोण येतंय? ओशन येतं, ज्याच्यामध्ये सॉल्टी वॉटर असणार. सी पार्ट असणार, ज्याच्यामध्ये सॉल्टी वॉटर. सम सरफेस पार्ट लाईक रील्स, रिव्हर्स विच हॅव्हिंग अ फ्रेश वॉटर. अनदर पार्ट ऑफ सरफेस दॅट इज लेक विच कंटेन ऑल्सो फ्रेश वॉटर. अँड वी आर लुकिंग इन टू अ कोल्ड रिजन. आपण आता कोल्ड रिजन मध्ये बघूया वॉटर कशा प्रकारे स्टोअर केलं जातं. सो वॉटर इन द फॉर्म ऑफ अ आईस. कोल्ड रिजन मध्ये काय असणार आहे? वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? आईसच्या, बर्फाच्या फॉर्म मध्ये. वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स फ्रीज अँड इन अ कोल्ड रिजन दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. काय होतंय? वॉटर पार्टिकल पाण्याचे. जर आपण फ्रीजमध्ये पण बघितलं, जर आपण फ्रीजच्या डीप फ्रीजरमध्ये पाणी ठेवलं तर त्याचं काय फ्रीज होऊन काय होतं? आईस तयार होतो. सेम हॅपन इन अ कोल्ड रिजन. थंड प्रदेशामध्ये जस्ट लाईक हिमालयामध्ये, शिमला ह्या ठिकाणी काय होतं? जे वॉटर पार्टिकल्स आहेत दे गेट क्लाउड फ्रीज होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतो? स्नो तयार होतो. सो व्हेन द लेयर्स ऑफ स्नो पाईल अप ऑन द ग्राउंड दे फॉर्म अ आईस. जसा हा बर्फ खाली पडतो त्याच्या छोट्या छोट्या तुकड्यांना काय बोलतात? आईस. व्हेन सच अ लेयर्स ऑफ आईस pile up in a low lying area they become enormous in size. काय होते? असे छोटे छोटे पार्ट जर एका सखल भागामध्ये एकत्र आले and this huge mass slips down a slope at very slow speed, this is called as a glacier. काय म्हणतात? बघा, जे बर्फ तयार होतोय कोल्ड रिजन मध्ये इट इज इन द फॉर्म ऑफ स्नो. आणि हा स्नो जर वेगळं छोटे छोटे पार्ट मध्ये कन्वर्ट झाला तर त्याला काय म्हणणार आपण? छोटे छोटे पार्ट्सना आईस. अँड दिस इज गेट गॅदर. एकत्र कुठे येत आहेत? लो लाईंग एरियामध्ये.
आणि त्यांच्यापासून एक मोठा असा सरफेस तयार होतो की जिथे बर्फाचे छोटे छोटे तुकडे प्रेझेंट आहेत आणि त्यांच्यामुळे एक स्लोपी रिजन तयार होतोय. बर्फ असेल तर बघा स्लोप असतो बर्फाला थोडासा, म्हणजे गुळगुळीतपणा असतो. सो दिस डिफरंट आईस मेक अ स्लोप ॲट अ व्हेरी स्लो स्पीड. हळू ते नदीसारखे हळूहळू ते वाहायला सुरुवात होतात. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ ग्लॅसियर. ग्लॅसियर म्हणजेच काय? हिमनदी. हिमनदी. इट्स फॉर्म्स अ रिव्हर विथ द आईस क्यूब. छोट्या छोट्या आईसच्या तुकड्यांपासून जी नदी तयार होते त्याला काय बोलतात मराठीमध्ये? हिमनदी. हिम म्हणजे बर्फ. इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज अ ग्लॅसियर. देअर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. काही इथे काय असणार आहेत? हिमनदीमध्ये छोटे छोटे तुकडे मूव्ह होत एक स्लोपी रिजन तयार करतात. स्लो पार्ट मध्ये मूव्ह होतात स्लो स्पीडमध्ये. त्याला आपण काय बोलतो? हिमनदी, ग्लॅसियर. बट इन सम केसेस देअर आर ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन अ सी. असे जर समुद्रामध्ये मोठमोठे ब्लॉक फ्लोट होत असतील, वाहत असेल, इट्स कॉल्ड एज अ आईसबर्ग. आईसबर्ग इज ऑल्सो इज अ हिमनग. त्याला मराठीमध्ये हिमनग म्हणतात. जे आईस ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस दॅट फ्लोट इन अ सी आर कॉल्ड एज अ आईसबर्ग. त्यांना काय म्हणतो आपण? आईसबर्ग. सो दिस इज द फॉर्म ऑफ अ वॉटर प्रेझेंट इन द कोल्ड रिजन इन द फॉर्म ऑफ आईस. अशा प्रकारे कोल्ड रिजन मध्ये वॉटर कसं असतं? कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं? आईसच्या फॉर्म मध्ये. देन अगेन इट हॅपन इन अ कोल्ड रिजन. बट सम ऑफ द वॉटर पार्ट इज बिलो द ग्राउंड. बघा जमिनीच्या खोलवर खाली सुद्धा पाणी भाग असतो, पाण्याचा भाग असतो. वी नो, कारण आपण बघितले असणार विहिरी असतात आपल्या आजूबाजूला. लुक ॲट दिस इमेज. विहीर, वेल्स आर देअर अँड वी गेट अ वॉटर फ्रॉम द ग्राउंड. बघा जमिनीमधूनच पाणी मिळते ना ह्याच्यामध्ये. किंवा आपण एखादा खड्डा खाल्ल्यानंतर त्याच्यातून खालून पाणी येत असेल. विहिरी खोदताना काय करतात? जसं आपण डग करत जाणार, खोदत जाणार, तसं आपल्याला जमिनीमधून पाण्याचा स्त्रोत मिळतो. वॉटर सोर्स फ्रॉम द ग्राउंड. इट इज कॉल्ड एज अ ग्राउंड वॉटर. सो सम पार्ट ऑफ द अर्थ इज कवर्ड विथ दिस ग्राउंड वॉटर. So besides these water bodies on the earth surface, there is a lot of water stored in the underground layers of a rock. मी जसं म्हणाले, जसे हे वॉटरच्या सरफेस वरती आपल्या अर्थ वरती हे वेगवेगळे वॉटर सोर्स प्रेझेंट आहे. जस्ट लाईक दॅट बिलो द अर्थ ग्राउंड some water sources are present and these are called as a groundwater. It is called as a groundwater. We reach it by means of dug wells. We reach it आणि ते पाणी मिळवण्यासाठी आपण काय काय करू शकतो? डग वेल्स, विहिरी खोदणे, अँड बोरवेल्स. वी ऑल्सो नो दिस सच टाइप ऑफ अ बोरवेल. बोरवेल we can dug into a soil with the help of pump, इलेक्ट्रिक पंप. इलेक्ट्रिक पंपच्या मदतीने आपण खूप खोलवरती खड्डा खणून आपण त्याच्यापासून वॉटर आउट करू शकतो. सो वी कॅन गेट अ वॉटर बाय डगिंग वेल्स, विहिरी खोदून, विहिरीच्या मधून किंवा बोरवेल्सच्या मदतीने. अशा प्रकारे आपण जो ग्राउंडच्या खाली वॉटर आहे तो सोर्स आपण मिळवू शकतो. मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम द अंडरग्राउंड स्प्रिंग्स. काही लेक असे आहेत, तलाव अशी आहेत, नद्या आहेत ज्यांना कुठून वॉटर सोर्स मिळतो? अंडरग्राउंड. ग्राउंडच्या खाली जे अंडरग्राउंड वॉटर आहे, ग्राउंड वॉटर, त्याच्यापासून त्यांना मिळतात. द वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपाईज द अर्थ सरफेस. वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपाईज द अर्थ सरफेस म्हणजे पृथ्वीवरचा भाग जो वॉटर आणि आईसने ऑक्युपाय केलाय. ग्राउंड वॉटर, सम पार्ट इज कवर्ड विथ दिस ग्राउंड वॉटर अँड सम पार्ट इज कवर्ड विथ दिस वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर. हवेमध्ये पण सुद्धा वाफेचे कण असतात, बाष्प म्हणतो त्याला आपण, वाफेचे कण. सो ऑल दिस टुगेदर फॉर्म दिस अर्थ हायड्रोस्फिअर. आणि हे सर्व मिळून काय फॉर्म करते? अर्थचं हायड्रोस्फिअर स्ट्रक्चर. या अर्थचा पाण्याचा पूर्ण भाग कोणकोणत्या पार्टमध्ये डिव्हाइड झालाय? टोटल हायड्रोस्फिअर इज मेड अप ऑफ 2/3 पार्ट. आणि हा 2/3 पार्ट कशामध्ये डिव्हाइड झालाय? ओशन, देन रिव्हर्स, सी, देन लेक, इन द water in the form of ice, then groundwater. All these together form this earth hydrosphere. So मराठीमध्ये त्याला काय बोलतात? जलावरण. म्हणजे पृथ्वीभोवती जे पाण्याचे आवरण आहे
ते कोणत्या गोष्टींनी फॉर्म झाले, असे वेगवेगळ्या प्रकारचे. दीज आर द डिफरंट वेज ऑफ वॉटर प्रेझेंट ऑन द अर्थ सरफेस टू मेक दिस हायड्रोस्फिअर ऑफ द अर्थ. सो वी आर लुकिंग ऑल दीज हायड्रोस्फिअर कन्स्टिट्युएंट. कोणकोणते आहेत? ओशन, देन सी, then some part is covered with the fresh water, that is in the river, wells, then waterfall, lake, then some water is in the form of ice, some water is in the form of ground. In these together called as the earth hydrosphere. Thank you.